आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातम्या सविस्तर पाहूयात। कुवेतमधल्या अग्नितांडवाची सुरुवातीलाच बातमी आहे। कुवेतच्या दक्षिण अहमदी परिसरात एका इमारतीला लागलेल्या आगीत 49 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यातले 40 जण हे भारतीय आहेत। आगीत मृत्यू पावलेल्या मृतांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे। दरम्यान आगीत मृत्यू झालेल्यांची संख्या वाढण्याची ही भीती व्यक्त केली जाते। सरकारी इमारतीला लागलेल्या आगीमध्ये लोक होरपळून मृत्युमुखी पडले। या दुर्घटनेमध्ये किमान 50 जण जखमी झालेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या संदर्भात आढावा घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग कुवेतला रवाना झाले। पंतप्रधानांनी मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे। मात्र सरकारी इमारतीला अशी आग लागली कशी आणि त्यात इतक्या जणांचा होरपळून मृत्यू झाला कसा, असा सवाल मात्र उपस्थित केला जातोय आणि कुवेतवरती ही प्रश्नांची सरबत्ती होती। 49 जणांचा मृत्यू झालाय, ज्यात 40 भारतीय होते। दरम्यान परराष्ट्र मंत्री राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी कुवेतला रवाना होण्याआधी प्रतिक्रिया दिली आहे, ती पाहूयात। See, we had a meeting last night with the Honorable Prime Minister, and that's the last update we have about this very sad tragedy. And the rest of the situation will be cleared the moment we reach there. The situation is that the victims are mostly burn victims, and some of the bodies have been charred beyond recognition. So a DNA test is underway to identify the victims, and Air Force plane is on the ready. And as soon as the bodies are identified, their kin will be informed, and our Air Force plane will bring the bodies down. The latest figures that we had last night, the casualty figures are around 48-49, out of which 42 or 43 are believed to be our countrymen Indians. तो कुवेतमध्ये नेमकं घडलंय काय त्यावरतीही एक नजर टाकणार आहोत। त्यात आपण बघितलंय ही प्रतिक्रिया देत असताना स्वतः राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। आतापर्यंत 48 ते 49 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि तितकेच लोक हे सध्या जखमी असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। मात्र मृतांच्या नातेवाईकांना तातडीनं सानुग्रह मदत म्हणून 2 लाखांची मदत ही पंतप्रधानांनी जाहीर केली। तर नेमकं काय घडलेलं होतं तेही आपण जाणून घेऊयात। कुवेतमध्ये एका 6 मजली इमारतीला आग लागली, त्यात 49 जणांचा मृत्यू झालाय आणि 40 जण त्यापैकी भारतीय असल्याची प्राथमिक माहिती आहे। कुवेतच्या स्थानिक वृत्तानुसार मृत्युमुखी पडलेले सगळे जण भारतीय आहेत। कुवेतच्या दक्षिण भागातल्या अहमदी नावाच्या विभागात मंगाफ नावाचा एक भाग आहे, तिथे ही आग लागली। ज्या इमारतीमध्ये ही आग लागली तिथे 160 कामगार राहत होते। आग लागलेली इमारत ही 6 मजली होती, त्यातल्या किचनमध्ये आग लागल्याची साशंकता व्यक्त होतीये। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये केरळ आणि तामिळनाडूचे जास्त कामगार असल्याची सुद्धा माहिती समोर आली। काही जण हे उत्तर भारतातलेही कामगार असावेत अशी साशंकता आहे। आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या त्या 11 जणांची ओळख ही पटलेली आहे। त्यामुळे तब्बल 40 भारतीय नागरिकांना यात आपला प्राण गमवावा लागलाय।